यानंतर श्री संतोष चिंतामणराव रनमले यांचे फुलसिंग नाईक प्राथमिक विद्यालय वसमत या ठिकाणी शिक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे. ते मूळचे राहणार फाळे गावातील आहे, तालुका जिल्हा हिंगोली. मी श्री संतोष रनमले आणि त्यांच्या परिवाराला विनंती करतो की कृपया आपण सत्कार करून व्यासपीठावर जायचं सत्कार आहे. ताई वा या ठिकाणी उपस्थित सर्व समाज बांधवांना मी अशी विनंती करू इच्छितो. ही सर्व जी मान्यवर मंडळी आहे ती आपापल्या क्षेत्रामध्ये प्रचंड मेहनत करून त्या पदावर पोहोचलेली आहे. सर्वांचं सामूहिक अभिनंदन आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरावर करा. सर्व व्यासपीठाला विनंती आहे, कृपया आपण स्थानापन्न व्हावं. वास्तविक पाहता कार्यक्रमाच्या नियमानुसार त्यांचा सत्कार होतो, त्या सर्वांचं मनोगत आपण ऐकायला पाहिजे. परंतु इतर या सर्वांना व्यक्तिशः मनोगत करता बोलवणं वेळ अभावी शक्य नसले तरी सर्वांच्या वतीने मी माननीय श्री सोमनाथ अप्पा रंगधाम यांना अशी विनंती करतो की आपण या सत्काराचे निमित्तानं या सर्व सत्कार मूर्तीच्या वतीने 2 शब्द आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. यालाच आपण या सर्व मान्यवरांच्या सत्काराचं उत्तर असं समजूया. माननीय श्री सोमनाथ रंगधाम. आज या ठिकाणी आपल्या समाजामध्ये जन्माला आलेले संतजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित झाला. त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करणारी जी मंडळी आहे त्यांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण तेली समाजातील एवढं लोक एकत्र करणं ही काही सर्वसाधारण काम नाही. तर परंतु आणि नियोजन एकदम 3 दिवसामध्ये मला काल सकाळी 3-4 बांधवांचे फोन आले की बाबा असा कार्यक्रम आहे, ठीक आहे धन्यवाद म्हणून आम्ही हजर आहोत. आणि 3 दिवसामध्ये ही सुरुवात केली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्यांना यापुढे भविष्यामध्ये आपण सुद्धा तेली आहोत. तेली समाज हा अतिशय कुशल आहोत आपण, परंतु संघटित नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं सुद्धा संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकलो तर संघटनच नाही. आपले एवढे अधिकारी कर्मचारी नवे व्यापारी डॉक्टर इंजिनियर सर्व क्षेत्रामध्ये आज देशाचे पंतप्रधान आपला माणूस आहे. किती संख्या आहे, परंतु आज 15 वर्ष त्या ठिकाणी स्वतःच्या मेहनतीनं काम करण्याची जी त्यांची शैली आहे त्या शैलीनं आज आपल्या जगात नाव केलं आपल्या समाजाचं आपल्याला अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. आणि आपल्या समाजातील जे पालकवर्ग आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपण आपल्या सर्वप्रथम परिवाराकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्यानंतर समाजाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु आपण सर्वजण जास्तीत जास्त आपल्या समाजाकडून बघतो
आपल्या घरापुरतं बघतो, परंतु इथली कर्मचारी मंडळी यांनी खरोखरच कुठलाही विचार न करता वेळ काढून सर्वांना, आज धकाधकीच्या युगामध्ये निवांत कोणीच नाही, सर्वांना काम आहे, परंतु या संतांच्या जयंतीच्या दिनानिमित्त आपल्या समाजातील काही गुणवंतांचं या ठिकाणी हा सत्कार सन्मान सोहळा नक्कीच शाबासकी देणारा आहे. निश्चितच तिथे बसलेले जे लहान मुलं आहेत त्यांना सुद्धा वाटेल की आपला सुद्धा सत्कार या स्टेजवर झाला पाहिजे आणि हे करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, कष्ट करावे लागतील, याची प्रेरणा त्यांना या कार्यक्रमातून मिळत असते. प्रोत्साहन देऊन पाठीवर थाप देऊन शाबास म्हटलं शब्दामध्येच खूप काही सामर्थ्य असतं. या ठिकाणी मी काय फार मोठा तत्वज्ञ व्याख्यानला वगैरे काही बोलताना नाही, परंतु हा जो कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल या ठिकाणी महाराष्ट्र वार्षिक दिल्ली महासभा हेमंतुला सर्व कार्यकारी मंडळ आणि इथील आपल्या परिसरातील जे तालुक्यातील भोपाळच्या तालुक्यातील कर्मचारी वर्ग आहेत त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या शुभकार्याला शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संताजी. धन्यवाद रंगाम साहेब, तुम्ही या युवा पिढीला एकदम क्षेत्रात दिले की कोणते काम करत असताना आम्हाला सुद्धा शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याने एखादं काम केलं की लगेच प्रबोधनाची आवश्यकता असते, कारण त्यांनी जे काम केलं त्याला शाबासकी त्याच्या पाठीवर थाप दिल्यानंतर तो आणखी उत्तेजित होतो आणि पुढच्या कामाला लागतो, त्याच्या मनाची शांतता होते. तर त्यासाठी प्रबोधन आवश्यक आहे. कौतुक करणं हे एकदम गरजेचं आहे. घरात आपल्याला जर स्वतःचा मुलगा असला तरी त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे. तर यानंतर आपल्याला प्रबोधन करायचं आहे. तर श्री रत्तरकर सर यांना मी असं विनंती करतो की त्यांनी महाराजांच्या चरित्रावर थोडं थोडक्यामध्ये या ठिकाणी आपलं मत व्यक्त करावं असं मी विनंती करतो. शिवसेना सर रत्तरकर. श्री संत शिरोमणी संताजी जगनारे महाराज की, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की, संत शिरोमणी शिवयोगी मंगल स्वामी महाराज की, संभवे नमः पार्वती पते शिव हर हर, भारत माता की. ज्यांच्या नावातच संताजी आहे आणि आडनावात जग आहे. किती एवढं ज्यांच्या नावातच संत आहे आणि आडनावात जग आहे, किंबहुना जगाला सुद्धा नाडणारे आहेत म्हणजे जगणार. कारण अशा महान विभूती अलौकिक असतात. युगानुयुगे अशा संतांना जन्म घ्यावा लागतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भूतले तदा तदा अवतारोऽयं गणेशस्य महितले. या न्यायाने धर्माला आलेली ग्लानी घालवण्यासाठी क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर असतील, संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली असतील, वंदनीय राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊलींसारखे अनेक शिवाचार्य असतील, वैष्णव धर्मभूषण जगद्गुरु तुकोबारायांसारखे अनेक जगद्गुरु असतील, या अनेक संत मंडळींनी यारे यारे लहान थोर भक्ते याती नारी नर येथे साधन विस्तार लगे कोण्या सायासे असं आवाहन केलं. सर्वांना एकत्र केलं. अशा संत श्रेष्ठ शिरोमणी संताजी जगनारे महाराजांच्या जयंती महोत्सवाचं आयोजन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तथा समस्त तैलिक समाज बांधव हिंगोली जिल्हा यांनी आयोजित केलं. या समारंभाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय मधुकररावजी राऊत साहेब,
दुसरे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक गंगाधरप्पा उत्तरवार सर, ज्यांचा आज आपण व्याख्यान ऐकणार आहात असे युवा प्रबोधनकार प्रवीण महाराज कळंबळीकर आणि मंचावर सर्वच उपस्थित असणारे सर्व सन्माननीय महोदय तथा श्रोते म्हणून मंचापेक्षाही मोठी भूमिका पार पाडणारे आपण सर्वजण बंधू भगिनी, सर्वांच्या चरणी सादर प्रणिपात दंडवत, जय शिवा, जय संताजी करतो. आणि अगदी मला सुद्धा प्रवीण महाराजांना ऐकायचंय खरं म्हणजे, कारण जेव्हा हे युवक बोलायला लागतात तेव्हा एक आम्हाला सुद्धा ऊर्जा मिळते. म्हणून मी खरं तर बोलणारच नव्हतो, तरीही आमचे साखरे सर असतील, कुकडे सर असतील आणि संयोजक मंडळी असतील, सर्वांनीच या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. कारण बोलण्यापेक्षा ऐकण्यात फार मोठा आनंद आहे. पण तरीही मला असं म्हणायचं होतं किंवा मत मांडायचं होतं की संत श्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज असोत किंवा क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरादी संत असो, संत हे कधीच एका विशिष्ट जातीचे किंवा विशिष्ट वर्गाचे नव्हते, नसावेत या मताचा मी आहे. कारण संत जगनाडे महाराजांना जर आपण तेली समाजाचे असं म्हणलं तर परत आपण मागे चाललो आहे, शतकानुशतक्या 400 वर्ष मागे चाललो आहे. कारण 400 वर्षापूर्वी सुद्धा संताजी जगनाडे महाराजांना हा संघर्ष करावा लागला. जगद्गुरु तुकोबारायांनी म्हणावं, धन्य धन्य संतू तुवा कीर्ती केली, वंश उद्धविली केली याची. जगद्गुरु तुकोबारायांनी संताजी जगनाडे महाराजांवरती अभंग करावा, म्हणजे कोण श्रेष्ठ ठरतं बोलायचं सांगा तुम्ही. काय नाही बाप्पा, संत जगनाडे महाराजांवरती जगद्गुरु तुकोबारायांनी बोलावं माझ्या बाप्पा आणि म्हणावं, धन्य धन्य संतू तुवा कीर्ती केली. आता संतूला धन्य धन्य जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आणि ज्या तुकोबारायांची गाथा 14 दिवस इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून होती, 14 गाळकऱ्यांनी त्याच्यामध्ये अनेक लिंगायत तांडव होते. गाळकऱ्यांमध्ये कुंभार होता, वाणी होता, सोनार होता, सुतार होता, सांभार होता, दैविक समाज बांधव संताजी जगनाडे महाराजांसारखे सुद्धा होते, वैष्णव सुद्धा होते, वारकरी सुद्धा होते. 14 गाळकरी अनेक जातीचे होते. बाळासाहेब मोहन महाराज, मग या सगळ्या लोकांनी 14 दिवस निरंतर जगद्गुरु तुकोबारायांची जी काही व्याकुळता आहे, जो काही कळवळ आहे, जी काही त्यांचा उपवास तापास त्याने आरंभिलेला आहे, सहन झालं नाही म्हणून संताजी महाराज म्हणाले, तुकोबाराय सद्गुरु माऊली फार चिंता करू नका. तुमचे अभंग बुडाले म्हणजे तुम्ही नाही बुडाले, तुमचे विचार नाही बुडाले. आम्ही हे दिव्य कार्य करू. 14 दिवस निरंतर संताजी जगनाडे महाराजांसारखे 14 गाळकरी गावोगाव भटकत होते. संताजी महाराजांचं लेखन कार्य सुद्धा अत्यंत उत्तम होत. स्वतः ते सुद्धा कवी होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुद्धा मधुकरराव गावकर चांगले कवी आहेत, पण बरोबरच माहिती कारण बाहेर आले नाही ते. काव्य स्फूर्ती व्हायला सरस्वती माता प्रसन्न. संताजी महाराजांना सरस्वती माता प्रसन्न होती. आता प्रवीणजीच्या व्याख्यानातून आपल्याला बरंच काही ऐकायचा, पण मला आवडलेले संताजी महाराजांचे 2 अभंग. मी कीर्तनकार असल्यामुळे मला अभंगाची फार गोडी आहे. संताजी जगनाडे महाराज म्हणतायत बघा, माझी या जातीचा मज भेट कोणी. आता माझ्या जातीचं मला कोणीतरी भेटावं हे म्हणत असताना संताजी महाराज मला तेली भेटावा असं म्हणत नाही. बरं ते बरोबर आहे संतांच्या काव्यात. तिथं जात कोणती आहे? जगद्गुरु तुकोबारायांचा प्रसिद्ध असलेला अभंग सर्वांच्या तोंडी गेला. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे 13 गबाळाचे काय काम, असं तुम्हाला ऐकण्यात आलं असेल. पण वास्तविक पाहता हे वाक्य जगद्गुरु तुकोबारायांचं नाही, हे वाक्य संताजी जगनाडे महाराजांचं आहे. हे किती जणांना माहिती आहे? किंवा आम्ही किती जण लोकांपर्यंत हे वाक्य घेऊन पोहोचू शकलो? अपराधी आम्ही आहोत, समाज नाही, आम्ही आहोत. आम्ही किती लोकांपर्यंत संताजी जगनाडे महाराज पोहोचू घातले हे महत्वाचं. आजही मला तेच म्हणायचं होतं. शिवा कर्मचारी महासंघामध्ये हे आवाहन केलं होतं की सर्वांनी मिळून आपण 2-3 वर्षापूर्वी घडून टाकलेले राऊत साहेब, की संताजी जगनाडे महाराज
संत शिरोमणी मन्मथ माऊली आणि क्रांतीसूर्य महात्मा विश्वेश्वर या 3 जयंत्या तिघांच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन आपल्याला साजऱ्या करायच्या आहेत. मला पुन्हा एकदा सांगावं लागतं, खंत वाटते या गोष्टीची सुद्धा. आजही आपण जे नियोजन केलं याच्यामध्ये शिवा कर्मचारी महासंघाचा हिंगोली जिल्हा अध्यक्ष म्हणून मी समाविष्ट आहे. तर मी म्हणजे सगळे नाहीत ना, मी म्हणजे अकरापर्यंत जातीचे नाही. आमचे राजेश किल्चे साहेब का ग्रुपवर आवाहन केलं तर फक्त 3 आणि 4 प्रतिसाद मला मिळाला. माननीय मधु पटोलेराव साहेबांचा, माननीय किल्चे साहेबांचा, तायडे फक्त नेहमी माझ्या सोबतच असतात. जगद्गुरु तुकोबारायांसोबत जसे संताजी जगणारे म्हणत असायचे ना, कीर्तन म्हणलं महाराष्ट्रभर फिरायचं म्हणलं की लोक मला विचारतात, तायडे आता आणले तर बोलूया तुमच्यासोबत व्हिडिओ शूटिंग करायला. ते आमचं तर आता बंधू भावासारखं नातं जुळून गेलेलं आहे. मला सांगा, एवढ्या मोठ्या ग्रुपमध्ये माणसं आहेत, यापैकी फक्त 4 लोक म्हणतात की सर्वांनी मिळून संताजी महाराजांची जयंती साजरी केली पाहिजे. याचा अर्थ काय होतो? मग संताजी महाराज फक्त तेल्याचे आहेत का? माझीही खंत आहे. तुम्हाला काय वाटतंय? संताजी जगणारे महाराज फक्त तेल्याचे आहेत का? नाही, बरोबर आहे ना. 18 पगड जात ज्यांनी एकत्र केली हो, जगद्गुरु तुकारायांसारख्या संतांनी, महात्मा विश्वेश्वरांसारख्या संतांनी. मग इथं जात कोणती अपेक्षित आहे संताजी महाराजांना? लक्षात घ्या. आवडीची धनी पुरवावया, माझी या जातीचा मजसी मिळेल, कळेल तो सर्व समाचार. संतू म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळाचे काम नाही. आता सांगा, हा अभंग कोणाचा आहे? संताजी जगणारे महाराजांचा आहे. आणि लोकांमध्ये कोणाचा म्हणून गेला हा अभंग? तुकोबारायांचा म्हणून गेला. ही चूक कोणाची आहे? कोणाची आहे? तुमची, आमची आहे. आमचे किती शिकलेले पोरं, MA झालेले, BA झालेले पोरं संताजी जगणारे महाराजांवरती PhD करू इच्छितात. प्रवीण सारखा एखादा युवक प्रबोधनकार पुढे येतो, सांगतो चिडकुलकर साहेबांचे जावई आहेत, खूप चांगलं व्याख्यान देतात, त्यांची PhD करण्याची तयारी आहे संताजी महाराजांच्या साहित्यावरती. काय नाव गवळ्यांचं आपलं? बालाजीराव यशवंतकर सर. हा, गेल्या वर्षी व्याख्यान झालं होतं त्यांचं. सोमणे साहेब वगैरे आले होते मंडळी सगळी. पण असं हे प्रेरणा मिळणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांपर्यंत संताजी महाराजांना घेऊन जाणं गरजेचं आहे. आपण जर एकटे असे पडत गेलो, फार मोठा गौरव आहे. 7-8 मंडळी तेली समाजांची, दैनिक समाज बांधव आमचे आमदार म्हणून विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत. गौरवाची गोष्ट आहे. चंद्रशेखर बावनकुळे साहेब सुद्धा बीजेपीचं फार मोठं पद आज महाराष्ट्रामध्ये घोषित आहे. मध्येच कुणीतरी पत्रक टाकलं होतं की चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना मुख्यमंत्री का करण्यात येऊ नये. बरोबर आहे ना? ते निघालं नाही का मध्ये पत्रक? याला किती जणांची पुष्टी मिळाली ग्रुपवर हा मेसेज पाहिल्यानंतर? किंवा हा मेसेज, हे पत्रक किती वेगाने समाजात फिरलं सांगा तुम्ही. आम्ही फक्त काय कसं तरी काहीतरी करणे, स्वतःला वेगळं समजणे, कोण विचारतंय आपल्याला असं म्हणणे आणि एकच आम्ही घर का. महाराजांचं म्हणणं आहे किंवा सगळे आता मला वाटतं साखरेसर म्हणले, तुकडेसर म्हणले, एक आहे तो सेफ आहे. साखरे साहेब म्हणले एक आहे तो सेफ आहे. एक आहे म्हणजे फक्त तेली एक आहे तो नाही का. 18 पगड जातीला एकत्र घेऊन आपण जर एक झालो, संताजी जगणारे महाराज 18 पगड जातीपर्यंत जर पोहोचले तर आपण सेफ आहोत. नाही तर संताजी जगणारे महाराज पुण्यात केल्याचे. काय म्हणणार तुमचं? संताजी जगणारे महाराज पुण्यात केल्याचे होते आणि कार्यक्रम फक्त केल्याचा आहे रे, असं कोणती लोक. एक लक्षात ठेवा, ह्याची बॅनर सगळ्या जिल्ह्यावर व्हायला पाहिजे होती. जेवढी आमदार खासदार म्हणून निवडून आले नाहीत, आता हे खूप उत्तम नियोजन आहे, काय कमी नाही आहे. सगळं सभागृह खचून भरलंय, म्हणजे तुम्ही यशस्वी आहात. संयोजक मंडळी सगळे यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे खरं. आज हे सभागृह खचून भरलंय, पण फक्त दैनिक समाज बांधव आहे. पोटावर बोलण्यासाठी आमच्यावरती 2-4 जोर सोडले ना, लिंगायत वाणी वगैरे. तर मला सांगा, किती जण आहेत लिंगायत वाणी? हात वर करा. सभागृहामध्ये, कार्यक्रमामध्ये. मी लिंगायत सोडणार आहे, तिचे साहेब लिंगायत वाणी आहे. अजून कोण आहे? आम्ही दोघंच. आता किती अवघड आहे सांगा मला तुम्ही. नाही म्हणजे हे कुठेतरी आम्ही संकुचित होत चाललोय. तुम्हाला माहिती आहे ना, संकुचितपणाचा फार मोठा शाप आहे. मी हे बोलणं गरजेचं आहे, कारण हे आम्ही भोगले समाजात फिरत असताना, कीर्तन प्रवचन करत असताना. वंदनीय लिंगैक्य सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य गुरुमाऊली केवळ तेल्याचे होते म्हणून उपेक्षित राहिले. लक्षात ठेवा, विसरताच येणार नाही कधीच. जावं लागलं महाराजांना.
शेवटी. पण महाराजांचा शेवटचा जो टप्पा होता 50व्या वर्षानंतरचा, मला वाटते आजेगावच्या सप्ताहामध्ये महाराजांनी माझे बाप्पा तुमच्या सप्ताहामध्ये मनोदय व्यक्त केला होता. गुरुजी, माझं कीर्तन होतं त्या दिवशी रात्री 11:30-12 वाजता कीर्तन झाल्यानंतर आम्ही पुढे बसलो आणि तिथूनच महाराजांचं सुरू झालं बरं का. कैलास गमनाचा मार्ग तिथूनच सुरू झाला. आजेगावच्या सप्त्यापासून खूप कठीण गेले होते महाराज, थकले होते. मी ऐकलं स्वतः, गुरुजी आता मला सदुंबरेपर्यंत संत शिरोमणी मंडप माऊली घ्यायची म्हणत होते गडगेकर महाराज. सदुंबरेपर्यंत बघा काय वाक्य होतं महाराजांचं. आणि सगळ्यांना शिवदीक्षा द्यायची आहे. 13 समाजामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे उपप्रकार आहेत. आमच्या सोनारात आहेत, खालच्या सोनार, गुरु सोनार, देवेंद्र सोनार, लाड सोनार, शिलवंत सोनार, तसे तुमच्याकडे आहेत माहित का? लाड आहेत, किळवण आहेत, आणखी काय काय असतील ते सांगा तुम्ही आता कितीतरी असतील ते. मग हे सुद्धा आणखी विभागले गेले. आता यांना प्रकारे एक करायचंच आहे, पण 18 पगड जातीपर्यंत आपल्याला संताजी जगणारे महाराज घेऊन जायचे आहेत. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. हे कधीच विसरता येणार. आणि गडगेकर अप्पा गेल्यानंतर गडगेकर अप्पांच्या पट्टाभिषेक सोहळ्याला सुद्धा आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहिलं. बारे साहेब, ज्या दिवशी पट्टाभिषेक होणार होता त्या दिवशी पत्रक वाटण्यात आली. प्रस्थापित मंडळींनी सांगितलं हा तेल्याचा माणूस आहे, हा तेल्याचा माणूस आहे. बारुळकोठा महाराजांचं गाव, म्हणजे ते लेबल गेले नाही. पण हे कुणालाच माहिती नाही की सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींनी माहेश्वर दीक्षा घेतली होती, म्हणजे जंगम दीक्षा घेतली होती. आता मला सांगा, वीरशैव धर्म तत्वज्ञान असं सांगतं की जंगम दीक्षा घेतल्यानंतर त्याची जातच राहत नाही. 18 पगड बौद्धाच्या माणसाला सुद्धा माहेश्वर दीक्षा घेता येते, जंगम दीक्षा घेता येते. आणि जंगम दीक्षा जर घेतली ना तर तो बौद्ध राहत नाही. महात्मा विश्वेश्वरांनी हराया चांभारांना शिवदीक्षा दिली. यामध्ये इष्टलिंग बांधणं आणि मधुरस ब्राह्मण आणि हरया चांबा या दोघांच्या मुला मुलीचा विवाह सोहळा महात्मा विश्वेश्वरांनी 12व्या शतकात संपन्न केला. जात संपवली आधी आणि मग विवाह केला. लक्षात ठेवा, म्हणजे जातच राहत नाही. मग तरीही गडगेकर महाराजांची जात का पुसल्या गेली नाही या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्या. कारण आम्ही कुठेतरी संकुचित होतो. महाराज आमचे आहेत, महाराज सगळ्यांचे आहेत म्हणा. संताजी जगणारे महाराज सर्वांचे 18 पगड जातीचे आहेत असं म्हणा, तर हा कलंक पुसल्या जाईल. लक्षात ठेवा. आता महाराज गेले, पण महाराजांचे जे उत्तराधिकारी आहेत ना, पट्टाभिषेकाला एवढी पत्रकं वाटून सुद्धा संजय अप्पा करणे माहित आहेत, आमच्या शिवा संघटनेचे अध्यक्ष आहेत. मनोहररावजी धोंडे सरांनी राष्ट्रसंत गुरुमाऊलींनी काही का अनुदिली नाही लोकांनी पट्टाभिषेक करण्यासाठी. पण शेवटी मनोहररावजी धोंडे सरांनी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, आज त्यांच्या कुटुंबावरती फार मोठा आघात झाला. त्यांच्या धर्मपत्नी आज आमच्यामध्ये नाही. भावपूर्ण श्रद्धांजली असेल त्याप्रमाणे या माणसानं पुढे येऊन पुढाकार घेतला आणि सांगितलं सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराजांनी जंगम दीक्षा घेतलेली आहे आणि ते पात्र आहेत गुरुजी स्वामी मठाचे मठाधिकारी म्हणून पट्टाभिषेक करायला. हा पट्टाभिषेक कोणत्याही परिस्थितीत पार पडलाच पाहिजे, सर्व जबाबदारी मी स्वीकारतो. हा माणूस तिथे खंबीर उभा राहिला. तेव्हा कुठं गडगेकर महाराजांचा पट्टाभिषेक संपन्न झाले. पण तरीही महाराजांच्या सोबत शिवाचार्यांना बसायला लाज वाटायची स्टेजवर. राजकारणी लोक खुर्ची टाकून तुमच्या मांडीला मांडी लावून बसू शकतात, पण गडगेकर का नाही बसू शकत? ते आहेत म्हणून का? कुठेतरी आमच्या मनात राहत हे किचकट. अवचित शिवाचार्य संन्यासी आहेत, त्यांच्या मनात हे बरेच दिवस राहिलं. पण शेवटी गडगेकर महाराज विद्वान होते. लक्षात माणसाला आपला कलंक पुसून टाकायचा असं तर कोणाच्या भरोश्यावर राहता येत नाही. तुम्हाला स्वतःलाच खंबीर होऊन उभं राहावं लागतं. शेवटच्या वेळीला महाराज विद्वान होते. महाराजांनी सगळं पटवून दिलं आणि आपल्या प्रत्येक प्रवचनाची सुरुवात राष्ट्रसंतांचं नाव घेतल्याशिवाय गडगेकर महाराज करत नव्हते. म्हणजे राष्ट्रसंतांना त्यांनी प्रमाण मानलं. 12-13 वर्ष राष्ट्रसंतांच्या मठामध्ये गडगेकर महाराजांनी सेवाधारी म्हणून सेवा केली. पण सेवाधारी शिवाचार्य होऊ शकत नाही असं कुठलंतरी प्रमाण लोकांनी काढलं. हे तुम्हाला माहित असं म्हणून सांगतोय. म्हणजे मी जास्तीचाच वेळ घेतोय, पण काही काही गोष्टी समाजापर्यंत पोहोचवणे गरजेचं असतं. मग सेवाधाऱ्याने सेवाधारी करावं का आयुष्यभर? त्याला विद्वान व्हायचं नाही का?
संताजी जगणारे महाराज 14 दिवस अखंड अभंग लिहितात, पाठांतर केलेलं लिहून काढतात, लोकांमध्ये फिरून अभंग गोळा करतात आणि जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा जशाला तसा तयार करतात आणि 14व्या दिवशी हातात देतात जगद्गुरु तुकोबारायांच्या. महाराज हे तुमचं अभंग वाङ्मय आहे, तरीही संताजी जगणारे महाराजांचं नाव घ्यायला आणि भक्तीपरायण कीर्तनकारांना का लाज वाटते? माझं चुकतंय काही? आम्हीच म्हणावं का जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा फक्त संताजी जगणारे महाराजांमध्ये करला म्हणून? अहो त्यांनी म्हणावं लागेल ना ते, त्यांनी मान्य करावं लागेल ना हे? नाही, तिथेही जात आली सगळे मिळून म्हणाले महाराज आम्ही लिहिलंय असं म्हणू नका. काय होते पण लागतं. संताजी जगणारे महाराज आम्ही लिहिलंय असं म्हणू नका. कदाचित पुन्हा प्रस्थापित लोकांना कळालं की हे सगळे अभंग तर केल्याने लिहिले, संतू केल्याने लिहिले, तर कदाचित मान्य करणार नाहीत लोक. हे त्यातलं मर्म आहे. किती विशाल बुद्धी आहे. ज्या विशाल बुद्धीने जगद्गुरु तुकोबारायांनी आपण स्वतः लिहिलेले अभंग दगड बांधून इंद्रायणीच्या डोळ्यात बुडवले, त्याच विशाल बुद्धीने संत जगणारे महाराजांनी सांगितलं महाराज आम्ही लिहिलं असं म्हणू नका. प्रत्यक्ष पांडुरंगाने 14 दिवस पाण्यात ते अभंग सांभाळले आणि शेवटच्या 14व्या दिवशी तो गाथा घेऊन वर आला असं म्हणा. आता काय सांगावं, माझं हे अंतःकरण धोरणेच अशा गोष्टी सांगायला लागले. आणि कीर्तनात हे सांगायला जमत नाही करायचं, तिथं मस्त बोलावं लागते लोकांना पटेल असं. पण इथं तुम्ही विचारलं का तरीही आम्ही बोलतो. इथं आम्ही कधी जे सत्य आहे ते सत्य सांगितलंच पाहिजे माणसा, कारण आमचं पोट काही कीर्तनावर नाही. आणि प्रवीण महाराज तेही तुम्ही लक्षात ठेवायचं. गोडगोड बोलून समाजाचं मनोरंजन करायचं नाही, जे सत्य आहे ते सांगायचं. हे सांगायला किंवा जगद्गुरु तुकोबारायांच्या सोबत संताजी जगणारे महाराजांचं नाव घ्यायला हरिभक्तीपरायण कीर्तन करायला का लावता तरी? पण तिथे जाणार नाही. मग डिक्लेअर झाले चढी दगडा सहित वया तारिल्या जैश्या लाह्या. आख्यायिका सुरू केली. प्रत्यक्ष पांडुरंगाने 14व्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायांना पाण्यातून गाथा काढून दिली. सर्व मान्य झाली ही गोष्ट. पण माझे संताजी जगणारे महाराज पुन्हा एकदा उपेक्षितच राहिले. आता हे काम तुम्हाला करायचं, शिकलेल्या पोरांना करायचं. आणि संताजी जगभराचे मान हलवायला लहान देतो हो म्हणाले करतो म्हणून तिथं बसले. आता किती लहान आहे ते, कितीला आहे ते? मध्ये दोघीच्या मध्ये बसले. 3रीला आहे का? 3रीला आहे. मान हलवायला म्हणजे पटकन ह्या गोष्टी. हो चला ठीक आहे, मला आपला जास्त वेळ घ्यायचा नाही, मला सुद्धा प्रवीण महाराजांना ऐकायचं आहे. आणि शेवटी संत जगणारे महाराजांनी जो अभंग केलेला आहे की घाना तेनी इतकं अवघड काम आहे या समाजाचं, आणखीही जळमटे केलेली नाहीत असं म्हणतात हे वेळे. म्हणजे लाजा सुद्धा कशा वाटत नाही त्यांना असं म्हणताना. मांजर दिसल्यावर किती पावलं मागे जातो माणूस? 20 पावलं. आणि ते दिसल्यावर 30 पावलं. आता सांगा म्हणजे मांजरापेक्षा खरं वाटतं आम्ही. आणि लाजा वाटायला पाहिजे या समाजाला. अरे या तेलानं जर तेल नाही काढलं तर तुमच्या वर्णाला भाजीला फोडणी सुद्धा बसणार नाही मिळालं. फोडणीला लसणा इतकं वाणी नसावं म्हणतात आणि त्याच्याशिवाय तर फोडणीच बसत नाही. आता लसूण 450 रुपये किलो झालाय राऊत साहेब. लोक म्हणाले आता बघा फोडणीची भाजी खावा लागेल. आणि लसणा इतकं वाणी नसावं म्हणतात हे आरामखोर लोक. पण तुम्हाला लसणाशिवाय फोडणी जमत नाही. आणि लसणाला सुद्धा परतवायचं असेल तर तेलाच्या धारेशिवाय फोडणी देता येत नाही बाळवाल्याला. आणि तेही पाहिल्यावर 30 पावलं मागे सरकायचं म्हणतात. काय म्हणावे आरामखोर लोकांना. म्हणजे किती दिवस हे जळपट आहेत लक्षात ठेवा. आता ही दूर करायची असतील तर तुम्हाला आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल आणि सांगावं लागेल की ही काय आहे, घाना काय आहे. आता रेडीमेडच्या जमान्यात घानाचं बंद झालाय. महादेवप्पा काळी जिल्हाध्यक्ष यांनी गेल्या वर्षी मला वाटतं साखरेला आवाहन केलं होतं. साखरेमध्ये फार चांगलं केलं मोहन आपण कार्यक्रम कौतुक करावं लागेल त्यांचं. ग्रामपंचायतच्या सगळ्या सदस्यांना 18 पगड जातीच्या लोकांना संताजी महाराजांचे फोटो दिले साखरेच्या मंडळीने. 18 पगड जातीच्या लोकांना दिले हो. आणि सगळे चालले होते तिथं आम्ही होतो कार्यक्रमात. म्हणजे गेल्या वर्षी संताजी महाराजांची जयंती धूमधडाक्यात सगळ्या समाजांनी साजरी केली. आणि आता यावर्षी मात्र तुम्ही हे असं केलं म्हणून हा माझा रोष आहे तुमच्यावर. पण त्यास मला शिव्या द्या. आता ही वेळ गेलेली नाही. डॉक्टर बालेसाहेब तिथं जयंती साजरी करून आले कोरुंद्यामध्ये. संगमला कृषी पाटलांचा फोन आला होता. संध्याकाळी आले की आरती गुरुजी आम्हाला घ्यायची म्हणजे संताजी महाराजांची. म्हणजे गेलं हे 2 पोस्ट.
चालेल चालेल. संताजी महाराजांवर आतापर्यंत आरती वगैरे लिहित होती, परंतु शिवभक्त परायण लष्करकर गुरुजी यांनी संताजी महाराजांवर आरती तयार केली आहे. ही आरती आम्हाला आपल्याच नक्की. मुखातून ऐकायची आहे. नक्की नक्की. आणि ही आरती सुद्धा का तयार झाली सांगू का? ही आरती सुद्धा का तयार झाली सांगू का? कालपासून तुमचा मॅसेज पडल्यापासून मी असा आतून म्हणजे तुटतोय खरं सांगायचं म्हणजे सांगायचं की हे असं कसं झालं, हे असं कसं झालं. सगळ्यांनी आपण ठरवलं होतं की बा महात्मा बसवेश्वर जयंती, मन्ना स्वामी जयंती आणि जगन्नाथ महाराजांची जयंती सगळ्यांनी मिळून हिंगोली जिल्ह्यात साजरी करायची आहे हे आपण ठरवलं होतं. आणि याला तडा का गेला, मी हा जात संताजी महाराजांनाच विचारला. दुसऱ्याला कोणाच्या गाडीच लागवड नाही. त्यांना सांगितलं सांगा आम्हाला काय काय असा वैताग आला मला कधी कधी की मग हे असं आपोआप सुचत राहतं. आणि मग त्यांच्याबद्दलचं चरित्र असेल, आरती असेल, अशाच उद्वेगातून ही आरती तयार झाली संताजी महाराजांबद्दलची. आज सकाळी तयार झाली ती लगेच ग्रुपवर टाकली. खरं म्हणजे बुद्धिदाता संताजी महाराजच आहे. गाण्याचं वर्णन ऐकवतो, नंतर आरती घेतो. गाणं काय आहे बघा, संताजी महाराज सांगतायत, सगुण हा घाना घेऊनी बैसलो, तेली जन्मा आलो घाना घ्याया, नाही तर तुमची आमची एक जात. हे महत्वाचं. सगळे बाबांनो 18 पगड जातीचे आपण एकच आहोत. मला वाटतं हिंगोली जिल्ह्यात फक्त 2च आहेत घाणे संताजी महाराजांच्या चित्रात दिसतात ते. राऊत आप्पांचा एक आले तिथे नंदू आप्पा राऊत, हा त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आणि दुसरा विजयवाला घोडेकर तुमच्या गल्लीला आहे, तो कोणाचा आहे घोडेकरांना तुमच्या गल्लीचा घाणा, तेल घाणा चव्हाण सरांचा एक घाणा. बस ते 2च तेल घाणे आपल्या हिंगोलीमध्ये सुरू आहेत. आणि आवाहन ते केलं होतं बा प्रत्येकाच्या घरी हा घाणा गेला पाहिजे. तर त्या घाण्याचं वर्णन करत असताना जगदाळे महाराज सांगतायत, सगुण हा घाना घेऊनी बैसलो, तेली जन्म आलो घाना घ्याया, नाही तर तुमची आमची एक जात, कमी नाही त्यात अणु रेणू, संत म्हणे जाती 2च त्या आहे, स्त्री आणि पुरुष शोधून या पाहे. किती विशाल दृष्टिकोन संताजी महाराजांचा. आमचा तो घाना त्रिगुण तिळाचा, त्रिगुण सत्व रजतम, नंदी जोडी याला मन पवनाचा, मनाचा नंदी त्याला जोडला. आणि भक्ती हो भावाची लाट टाकी येईल, जी लाट खांद्यावर टाकतात ना, हा गाणं सुद्धा आमच्या लेकरांना कळणं गरजेचं आहे. गाण्याचं चित्र संताजी महाराजांच्या फोटोवर तुम्ही टाकलं, मी तुमचं खरंच कौतुक करतो. असा फोटो पाहिल्यावर आमच्या घरातल्या लेकरांनी विचारलं पाहिजे की हे काय बाबा, तेल कुठून मिळतं तर राशन दुकानावर मिळतं म्हणतात बाबा, गाण्यातून मिळतं असं म्हणूच ना. कारण हे माहितीच नाही कोणाला काय होतं ते. आमचं वैभव होतं हे. गाणं म्हणजे शिवाची मूर्तिमंत प्रतिमा आहे. गाणं गडगेकर महाराज हे सांगू लागले शेवटच्या काळात, शेवटच्या टप्प्यामध्ये. असं 2 जाणार होते महाराज. म्हणजे वीरशैव लिंगायत समस्त एक करण्याचा महाराजांनी जण असा वसा घेतला होता, पण काळाने गाडा घातला. भक्ती हो भावाची लाट टाकी येली, शांती शिळा ठेवली विवेकावली, सुबुद्धीची वळ लावणी विवेकास, प्रपंच जोखड खांदी घेतली येणे, फेरे फिरवतील जन्मवरी, तेल काढिले चैतन्य ते, संतू म्हणे मी हे तेल काढिले, म्हणून नाव दिले संतू केली. बाबांनो बाकी माझी तुमची जात एकच आहे, मी म्हणजे काही वेगळा नाही, मला असं वेगळं समजू नका. तसंच समाजाला माझी विनंती आहे या निमित्ताने, कारण मला माहिती आहे त्याने फेसबुक लाईव्ह चालू आहे. 18 पगड जातीचे हिंगोली जिल्ह्यातील नाही तर तमाम महाराष्ट्रातले लोक हे ऐकत असतील. परत एकदा विश्वासाने निर्धाराने सांगतो, संताजी जगदाळे महाराज हे केवळ दैनिक समाजाचे नसून 18 पगड जातींचे संत आहेत आणि ते सर्व मान्य आहेत. शेवटी माझ्या या 2 शब्दांना मी विराम. आज तयार झाले संताजी जगदाळे महाराजांच्या डॉक्टर बाळासाहेबांची ती आज्ञा समजतो मी, आणि तुम्हाला कळेल काय शब्द आहेत ते. जय जय श्री संत शिरोमणी संताजी महाज्ञानी, जय जय श्री संत कलियुगी अवतार, घेऊन या भक्तांसी उद्धाराया, झाले दयावंत. जय जय श्री संत शिरोमणी संताजी महाराज.
जय जय श्री संत जगणारे विठोबाजी माथा आई देहूचा कनगावी जन्मले ज्ञानवंत जय जय श्री संत तैलिक कुलभूषण कर्मयोगी सद्गुरु तुका योगी जगद्गुरु मूर्तिमंत जय जय श्री संत इंद्रायणी महानदी गाथा पुढे संताजी आले पुढे अभंग स्फूर्तिवंत जय जय श्री संत सदुंभरे पुण्यभूमी समाधीस्थ शिवशरणाचा नाथ तेजस्वी बुद्धिवंत जय जय श्री संत शिरोमणी संताजी महाज्ञानी जय जय श्री संत जय जय श्री संत जय शिवा जय संताजी महाराज धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर सर. आपण जो काही समाजाविषयी या ठिकाणी तळमळ करत आहात आणि समाजामध्ये कीर्तन काळ प्रबोधन काळ हे आपल्या समाजाचा कसा लोकांच्या मनावर कसा उमटवतो याची ती परीक्षा पाहत असतात. कारण ते ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागामध्ये आता आपला जिल्हा सोडून इतर ठिकाणी बाहेर जिल्ह्यामध्ये सुद्धा कीर्तनाला जातात. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणचा अनुभव आहे की समाज एकत्र कसा करावा. आपला समाज सर्व एकच आहे सर. तुम्ही काय आम्ही काय वाणी केली कुमार तांबोळी गोष्टी हे सर्व लिंगायत विरसे छत्राखाली येतात. विरसे समाज या छत्राखाली सर्व लिंगायत येतात. ज्यांनी भिक्षा संस्कार केलेला आहे, ज्यांनी भिक्षा घेतली आहे शिवभिक्षा, तो विरसेला आहे, लिंगायत आहे, तो वेगळा नाही. अशी तुम्ही काही मनामध्ये काही शंका बाळगू नका. पुढच्या जयंतीला आपण सर्व लिंगायत समाज या ठिकाणी बोलावं आणि मी अतिशयच्या वतीनं असं या ठिकाणी जाहीर करतो. भिक्षा संस्कारामुळं त्या लिंगायताची निवड झालं. ही भ्राती धर्माची फुलं सत्य झालं पार्वती. म्हणजे या ठिकाणी बसले सर्व आपण भिक्षा संस्कार करून आणि आपल्या अष्टलिंग इष्टलिंग त्या ठिकाणी घरामध्ये धारण करून इथे आलेलो आहोत. तर सर्वांनी ज्यांच्या घरामध्ये हा लिंग नाही त्यांनी लवकरात भिक्षा घ्यावी अशी मी विनंती करतो. की यानंतर श्री प्रवीण आपा येळवाडे यांचं प्रबोधन थोडक्यात होईल. कारण वेळ अपुरा आहे, वेळ कमी आहे आणि प्रबोधन आपल्याकडे भरपूर आहे. तरी लोकसभामध्ये या ठिकाणी त्यांनी आपल्या मनात व्यक्त करून अशी त्याला विनंती करतो. प्रवीण आपा येळवाडे. सर्वप्रथम सर्वांना उपस्थित सर्वांना या ठिकाणी जय संताजी. आज या ठिकाणी कशा करता आपण जमलो मला वाटतं हे तर सांगण्याची गरज नाही. आणि हे जर सांगण्याची गरज भासत असेल तर मला वाटतं इथं कोणी उपस्थित नाही. कारण तिथं 1.5-2 तासापासून जो कार्यक्रम चालू आहे तो कार्यक्रम कशासाठी आयोजित केला हे जर आणखी कळालं नसेल त्यांना काय म्हणायचं. जागेच झोपेतच आहे. संतांनी काय केलं जागवण्याचंच काम केलं. तर सर्वप्रथम आज आपलेच नाही तर समस्त आपल्या मानव जातीचं एक समान मिशन जर म्हणलं आपण तर काय वावगं ठेवणारे संताजी जगणारे महाराज यांच्या पावन स्मृतीस आणि दिव्य समाधीस मी वंदन करतो. तसेच आपले महाराष्ट्र राज्य प्रांतिक दलित महासभेची संघटना हिंगोली जिल्हा तसेच विभागीय पदाधिकारी तसेच राज्य पदाधिकारी हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. व्यासपीठावरील त्या सर्वांना मी या ठिकाणी वंदन करतो. तसेच आपल्या वीरशैव संप्रदायाचे भूषण आणि राष्ट्रीय कीर्तनकार
शिवशरण गुरुजी रटकरकर आमचे मार्गदर्शक यांना सुद्धा मी या ठिकाणी वंदन करतो आणि कधी नव्हतो एक उद्देश आणि एक आवाज आणि संघटित व्हावा माझा समाज हा नारा आपण गतवर्षी या ठिकाणी दिला होता आणि त्याच नाऱ्याच्या अनुषंगाने जर आज बघायला गेलो तर आपल्या जिल्हाभरातून आपले समाज बांधव या ठिकाणी सहपरिवार उपस्थित झाले. आजच्या दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी कार्यक्रमामध्ये जो काही बदल करून जे काही आपले समाज बांधव या ठिकाणी नव्याने शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले आहेत त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी ठेवण्याचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी यावर्षी करण्यात आलेला आहे. तर यापासून प्रेरणा घेऊन आपले अजून कितीतरी समाज युवक घडतील आणि त्यांनाही कुठेतरी वाटेल की या स्टेजवरती आपला पण सत्कार झाला पाहिजे अशी इच्छा आपल्या समोर लोकांनी आताच या ठिकाणी सांगितली होती. निश्चितच मला सांगा कुणाला वाटत नाही की या मिनिटावरती आपला कुठेतरी सत्कार झाला पाहिजे आणि सत्कार होण्यासाठी तुम्हाला मेहनत करावीच लागते. का? कारण की कर्माशिवाय काहीच नाही. केल्याने होणारे आधी केल्याची पाहिजे संतांनीच सांगितले. आता 8 डिसेंबर 1624 या तारखेला संताजी जगणारे महाराज यांचा जन्म त्यांच्या आजोळी म्हणजे चाकण या गावी झालेला आहे. संताजी महाराज आता कसं आहे आपण जन्माला कोणा कुळात यायचं हे आपल्या हातात नसतं. म्हणून जन्म जरी त्यांचा आपल्या तेली समाजाच्या कुळामध्ये झाला असला तरी त्यांनी कार्य मात्र जगासाठी केलं, जगाच्या कल्याणासाठी केलं.